हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत मटारची अशी एक रेसिपी शेअर करणार आहे, जी रेसिपी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. अगदी साधी, सिंपल आहे आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण झटपट हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं जार आणि इथे मोठंच घ्यायचं, कारण यामध्ये सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतके वाटाणे घालून घ्यायचे आहेत. आपले जे फ्रेश मटार असतात तेच मी घेतलेत आणि आवडीनुसार मिरच्या घ्यायच्यात. मी ते 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरमध्ये याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता या पद्धतीने आपली भरड तयार झालेली आहे. हे वाटाणे मी कच्चेच वापरलेले आहेत, बॉईल वगैरे केलेले नाही आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे. घरातली कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्यायची. मी आपली रेग्युलर घरात जी वाटी असते तीच वाटी घेतली. सोबतच यामध्ये 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे आणि सेम वाटीने 1 वाटी इतकं दही घ्यायचं आहे. दही घेत असताना फारसं आंबट दही घ्यायचं नाही. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये वाटत असताना अधूनमधून मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे. तर इथे या पद्धतीने कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर इथे मला ना 1च वाटी पाणी लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या वाटीच्या अंदाजाने पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता. फक्त बॅटर आपल्याला कसं हवं आहे, तर इडलीचं बॅटर ज्या पद्धतीने असतं ना, अगदी त्याच पद्धतीने. इथे पाहू शकता छान असं बारीक इथे मी वाटून घेतलंय. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय लगेच सगळं साहित्य ना एकसारखं एकजीव होऊन जातं. आता एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा कच्चे जिरे, 1 चमचा काळे तीळ घालून घेतलेले आहेत. जवस माझ्याजवळ आहेत त्यामुळे यामध्ये मी ॲड करून घेतेय आणि चिली फ्लेक्स देखील घालून घेतेय. हे सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे, किंवा आणखी यामध्ये तुम्हाला वेगळं काही ॲड करायचं असेल तर तेही ॲड करून घेऊ शकता. कोथिंबीर घालून घेतली आणि छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटं हे आपल्याला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा फुलण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत इथे मी केक टिन घेतलेला आहे. याला ऑइलने ग्रीस करून घेतले. इथे तुम्ही घरातला कोणताही डब्बा किंवा कुकरचा वगैरे डब्बा घेऊ शकता. त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचे. इथे बॅटर 10 मिनटं मी रेस्ट करून घेतलेला आहे. इथे तुम्हाला जर वाटलं ना की बॅटर थिक झालंय तर थोडंसं पाणी तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. फक्त बॅटर या पद्धतीने व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीनेच असायला हवं. आता 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. तेल यासाठी मी घातलं, आपला जो नाश्ता आहे ना तो बराच वेळ सॉफ्ट राहण्यासाठी इथे मी तेलाचा वापर केलाय. नाहीतर ना नंतर तो कडक होतो, त्यामुळे आवर्जून तेलाचा वापर करा. छान एकजीव करून झालं की यामध्ये आता अर्धा चमचा इतका मी खाण्याचा सोडा ॲड करून घेतलाय. ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचे 1 चमचाभर साधारण, आणि लगेच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं बॅटर जे आहे ते लगेच ॲक्टिवेट व्हायला लागलेलं आहे. बबल्स यायला लागले म्हणजे ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झाली. लगेच हे आपण केक टिनमध्ये किंवा ऑइल केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये वगैरे घालून घ्यायचे, जे तुमच्याजवळ भांडं असेल ते. आता यावर डेकोरेट करण्यासाठी मी चिली फ्लेक्स, काळे तीळ, पांढरे तीळ, जवस आणि जे काही माझ्याजवळ होतं ते मी यामध्ये ॲड करून घेतले. आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचे आणि हे आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर 25 मिनिटासाठी हा नाश्ता मी बेक करून घेतलेला आहे. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ नाही शेअर करता आला, कारण व्हिडिओ बराच लांब होत चाललेला होता, त्यामुळे बेकिंग प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करता नाही आलेली. तरी देखील तुम्हाला पाहायची असेल ना तर केक ज्या पद्धतीने आपण बेक करतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे मी बेक करून घेतलेला आहे हा नाश्ता. तुम्ही जर याआधी माझे केकचे व्हिडिओ पाहिले असतील ना तर तुमच्या लक्षात येईल की मी केक कशा पद्धतीने बेक करते. अगदी त्याच पद्धतीने इथे हा नाश्ता मी बेक करून घेतलाय. पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मगच हा आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. गरम असताना अजिबात काढायचा नाही, नाहीतर हा नाश्ता तुटण्याचे चान्सेस आहेत. तर बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर आपण याला डिमोल्ड केलाय आणि आता आपण याला स्लायसेसमध्ये कट करून घेऊयात. तर या पद्धतीने आपण स्लायसेसमध्ये कट करून घेतले ना तर दिसताना तो अगदी केकसारखा दिसतो आणि मुलंही आवडीने खातात. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवून दिला ना तर कोणाला कळणार देखील नाही की हा आपण वाटाण्यापासून आणि बेसन पिठाचा बनवलेला आहे. इतका भन्नाट आणि टेस्टी लागतो ना.
यामध्ये आपण अगदी बेसिक साहित्य वापरलेलं आहे, म्हणजे जे साहित्य सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं अशाच साहित्यापासून हा नाश्ता बनवलेला आहे. याला तुम्ही आणखी हेल्दी करू शकता, म्हणजे यामध्ये तुम्ही आणखी भाज्या ॲड करून घेऊ शकता. म्हणजे जी मुलं भाज्या खात नाहीत ना, ती भाजी यामध्ये ॲड करून हा नाश्ता तुम्ही आणखीनच हेल्दी बनवू शकता. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा नाश्त्यामध्येही बनवू शकता. तर हा जो नाश्ता आहे तो खायचा कसा? तर हा नाश्ता तुम्ही असाही खाल्ला ना तरी भन्नाट आणि टेस्टी लागणार आहे. किंवा यासोबत तुम्हाला तुमची आवडती कोणतीही चटणी सर्व्ह करू शकता किंवा सॉससोबत दिला ना तरी आवडीने नक्की खातील. इतका सुंदर आहे. नेहमी तोच तोच बोरिंग असा नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल ना, तर एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही वेगळा आणि इंटरेस्टिंग असा मटारचा नाश्ता करून सर्वांना खायला द्या. नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त राहा. बाय.